जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून. मित्रांनो, आज सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील स्वयंसिद्ध ॲग्रो सर्व्हिसेसच्या संजीवनी डाळ मिलला भेट देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कुंभेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड उत्तर सोलापूर आणि स्नेहबंधन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अक्कलकोट या दोन्ही कंपन्यांचे पदाधिकारी आलेले आहेत. सन्माननीय बापूजी महात्मा गांधी यांच्या गुप्तीप्रमाणे खेड्याकडे चला. आज खेडी स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत. आज सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे हे सर्व पदाधिकारी भेट देण्यासाठी आलेले, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे मनापर्यंत हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आता ते 2 महिन्यापूर्वी शिखर थोडासा त्या ठिकाणी नादुरुस्त झालेला होता, तो पूर्णपणे काढून त्या ठिकाणी नवीन चित्राचं काम पूर्ण केला जात आहे आणि त्याच्या महाशिवरात्रीला या चित्रावर कलशार होण्याचा कार्यक्रम. आलेले सर्व पाहुणे श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वयंसिद्ध ॲग्रो सर्व्हिसेसच्या संजीवनी डाळ मिलला भेट देण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मित्रांनो, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा दाखवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न स्वयंसिद्ध ॲग्रो सर्व्हिसेस. खरं तर स्वयंसिद्धा म्हणजे एक स्त्री, अशी स्त्री की ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करत मनापासून सुरू असलेले हे स्वयंसिद्ध ॲग्रो सर्व्हिस आणि स्वयंसिद्ध ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे श्रीराम सेवई हाऊस, म्हणजे ग्राहकांसाठी शेवया बनवून दिल्या जातात. तसेच संजीवनी डाळ मिल आणि संजीवनी डाळ मिलच्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या कडधान्यापासून रॉ मटेरियल घेऊन त्यापासून डाळी तयार करून दिल्या जातात. आणि ही सर्व्हिस 3 वर्षापासून सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत सुरू झालेली ही डाळ मिल आदरणीय सन्माननीय त्यावेळचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते या डाळ मिलची सुरुवात झालेली आहे. आणि आजपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना सेवा देताना मनापासून आनंद होत आहे. आणि खऱ्या अर्थाने आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डाळ मिल प्रशिक्षणासाठी कुंभेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तसेच स्नेहबंधन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही सगळी व्यवस्था त्यांच्यासाठी आहे. आज खऱ्या अर्थाने केलेले कष्ट हे फलद्रूप झाल्यासारखे वाटत आहेत. मित्रांनो, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावातील असे बरेच उद्योजक आहेत, तेही यापुढे दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच पुन्हा एकदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गागरे साहेब, पहिल्यांदा आम्ही तुम्हाला आमची माहिती आहे. ह्या 2 शेतकरी उत्पादक कंपनी आहे. जसं तुमची कंपनीचा तुम्ही एक 1 मॅन कंपनी असं म्हणतो, ते ह्या उत्पादक कंपनी आहे. आणि स्पेशली फक्त डाळ मिल उद्योगाविषयी प्रशिक्षण घेण्यासाठी 2 दिवस झाले हे आपण तांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 2 दिवस झाले सगळं ट्रेनिंग चालू आहे. आणि कालच सगळं डाळ कशी करायची, काय करायचं, सगळे बारकावे मला वाटतं तुम्हाला साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं. त्यामुळे मग सोया मिल्क असो किंवा अजून काही गोष्टी असो, नाही का, आणि डाळ मिलविषयी पण. आणि आज प्रत्यक्ष जे उद्योजक ते करतायत असे आपले सन्माननीय गागरे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचं खूप मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आपल्याला चेहरा जरी गागरे साहेबांना दिसत असला तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा ह्या त्यांच्या मिसेस आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोण आहेत त्या, जरा नमस्ते करा. तर असं एक साधारणपणे छोटंसं युनिट आहे. आता तुम्हाला कल्पना आली असेल की शेजारीच घर आहे, पलीकडे गोठा आहे. थोडक्यात एकात्मिक शेती पद्धती आपण म्हणतो ना, तसं हे एकात्मिक व्यवसाय पद्धती त्यांनी अवलंब केलेला आहे. म्हणजे एकाच ठिकाणी आपलं घर पण, आपला छोटासा व्यवसाय पण, पलीकडे आपला शेतीपूरक व्यवसाय पण, असं सगळं एकत्रित आपण बघत करू शकतो.
काय खूप मोठी जागा, खूप मोठी गोष्टी असायला पाहिजेत असं अजिबात नाही. तर तुम्हाला या ठिकाणी जे काही प्रश्न असतील काय असेल ते विचारा आपल्या आणि डाळमिल बरोबरच डाळमिल आमचे शेवायचं पण आहे. ते खारी खोबऱ्याचं मशीन आहे. हे आता शेवायचं मशीन आज पुढच्या महिन्यात चालू आहे मार्च मध्ये. खारी खोबरं स्पेशल आहे त्यासाठी, म्हणजे उपवासाचे. बाकी दुसरं काहीच त्याच्यात काढलं जात नाही. मसाला वगैरे ते खारी खोबरं बारीक करून देते मिक्स करून. आणि हे याच्यासाठी हे सगळं एकटीच हँडल करते ते सगळं. आणि आई असते बरोबर, वडील पण असते. नाही तुम्ही आणून द्यायचं आणि आम्ही त्यांना ते बिल बनवून देऊ. लगेच ऑन दी स्पॉट काढून देऊ. हा डाळाचं कसं, डाळ जास्त दिवस ठेवावं लागतं आपल्याकडे, लगेच काढून देऊ शकत. ती प्रोसेस बनून जाते. याला काय प्रोसेस नाही, डायरेक्ट तुम्ही लोकांचंच करता का तुम्ही स्वतःचे पण? नाही आम्ही स्वतःच नाही करीत. काय होतं, दोन जर मिक्स नाही करता पाणी त्यात लावतो हा ते घरामध्ये मुकण्या म्हणतो आपण, तुरीच्या मुकण्या असतात. एकदम एकदम असं सुरकुत्या पडलेले ते डाळ तयार होत नाही. ते मग डायरेक्ट पिठामध्ये येतं. आणि हे पीठ आम्ही गायांसाठी होतो. जर समजा शेतकरी ते 25 रुपये किलो. हा ते का ते भुसा नाही आहे त्याच्यामध्ये, ते त्याचं मटण पण येतं. तुम्हाला डाळ प्रॉडक्ट तेवढंच आहे आमचं. ड्रायर नाही, ड्रायर नसल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त गुण जर असला तर 70% पेक्षा तेल पाणी असं. हा खूप पॉलिश होत नाही. नाही पॉलिश वगैरे नाही करून, बिगर पॉलिश. त्याचं तुम्ही सांगा कसं काय 5 किलोमीटर ह्याच्यासाठी चालू आहे. करून आपण हे बघा, सहभाग सगळ्यांचा पाहिजे. नाही सांग ना. त्यांना ना पहिल्यांदा आल्यानंतर प्रोसेस आल्यानंतर ते पहिल्यांदा चरडली जाते. चरडले म्हणजे त्याला छिद्र पाडणे, म्हणजे त्याला टच मारणे नुसतं. पहिल्यांदा याच्यामध्ये टच मारला जातो. मग त्याला तेल लावून मूग, उडीद, तूर हे सगळे 4-5 दिवस ठेवले जातात. तेल लावून फक्त तेल पहिल्यांदा. कोणतं तेल? आपलं खाण्याचं तेल, गोडे तेल. हा गोड तेल कुठल्याही. सगळे मोहरीचं तेल जास्त पिवळी होती, मोहरीचं तेल नाही शक्यतो. जरा माहिती घ्या, माहिती घेतल्यानंतर बघता येईल. आणि ते पहिल्यांदा टच मारल्यानंतर ते ज्यावेळेस ठेवलं जातं, हरभऱ्याला टच मारून लगेच पाणी दिलं जातं. आणि ज्यावेळेस ते मग 1 दिवस पहिल्यांदा ठेवायचं गोण्यामध्ये भरून. आता मी का सांगतोय, मी पण करू लागलो पहिल्यांदा म्हणून. आम्ही पण पहिल्यांदा करण्यासाठी आम्ही इथवर आलोय. तुमचा अनुभव आम्हाला उपयोग पडेल. ती रात्रभर ज्यावेळेस मुरून ठेवली जाते त्या गोण्यांमध्ये. आता या माल ठेवलेला याच्यात हा प्रोसेस बघून कालचं झालेला आहे. आता ते वाळू घालायला आता जागा नव्हती म्हणून ते जेवढं आज जेवढं काढणार तेवढंच तिथं वाळू घालायचं. मग ते वाळू घातल्यानंतर परत मशीन मध्ये संध्याकाळी घालायचं. मग पहिल्यांदा आपण फक्त तेल देतो ना, मग दुसऱ्यांदा तेल पाणी करायचं. तेल आणि पाणी दोन्ही. तेल पाणी करायचं, परत तो गोण्यांमध्ये भरून ठेवायचा. मग तो रात्रभर ठेवायचा, दुसऱ्या दिवशी वाळू घालायचा. परत अशा 7 प्रोसेस करायच्या. घालल्या जातात 2 फागड्या होत्या. तसं बाकीचं जे आहे तूर, मूग, उडीद ते आपोआप निघत चालतं वरचं कवर. प्रमाण किती तेलाचं आणि पाण्याचं? तेलाचं पाण्याचं प्रमाण आपल्याला सफिशियंट पाहिजे तेवढं, फक्त ते बोललं झालं पाहिजे. असं साधारण चिकट होऊन त्याला एक लग्न नाही झालं पाहिजे. नाही आपल्या डोक्यामध्ये बरोबर जरा हाताला लागेल असं चालू करता येईल ना. डोकं चमकायला पाहिजे असं करायचं. हरभऱ्याचं आता प्रोसेस करता येईल ना. तुमच्या सिक्वेन्स मध्ये असलं एखादं तर दाखवा, नाही तर केलेलं दाखवा. तयार केलेलं आहे सगळ्या डाळी घरचं हे केलंय.
आणि याला व्हॅक्युम पंप व्हॅक्युम सारखं केलं. बेल्ट असतं ना, प्रिकॉशन म्हणून इथं बेल्ट असतो ना, इकडे काढायला याला दुखू नये म्हणून ते लावलेलं. आणि हे काय आहे? हे इलेव्हेटर आहे, हे इथं माल पडला जातो. हे PKV डाळ मिलचाच भाग आहे का? हा त्यांचं बरं, त्याच्याबरोबर येतो. आणि या मशीनची काय कॉस्ट आहे, कसं आहे? हे आम्हाला 1.5 लाख बसली. सगळं टोटल आमचं Installation हा 3 लाख रुपये लागले. सगळं हे शेड वगैरे हा सगळं. म्हणजे बाकी सगळं धरून. मशीनची किंमत 1.5 लाख मशीनची रुपये. 1 लाख 1.25 लाखापर्यंत. 1.25 लाखापर्यंत. मी तुम्हाला अकोल्यावरून मिळाली का? नाही आम्ही इथं घेतली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का? PKV डाळ मिल म्हणून आहे. आता हे आम्ही त्या कोरोनाच्या काळात घेतलेली. हे पीकेव्ही दालमिल आहे, त्याचेच हे मॉडेल आहे. त्यांनी फ्रँचायझी दिली अनेक लोकांना मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानुसार ते आम्हाला ट्रेनिंग तिकडूनच झालेलं आहे पंजाबराव. आता परवा दिवशी ते आले पण होते तिथले आधी काम जायचे पॅक व्हायचं. मग आम्ही त्याला जुनी मोटर टाकली 5 HP पण ते प्रॉब्लेमच आला नाही. कॅपॅसिटी 3 HP मशीन तुम्ही घेतलं, टाकताना मोटर 5 HP इथं आल्यावर 3 HP जळायचं, जाम झाले की जळायची. मग ते आम्ही जुनी एकली मोटर टाकली. लोड नाही. म्हणजे उलट हे संशोधनाचा विषय आहे. हे तुम्ही दुरुस्त केला मशीन आणल्यानंतर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय तर दोष वाटला म्हणून तुम्ही चेंजेस केला त्याच्यामध्ये. ते किती वर्षाने चेंज केला ते? लगेच तो रॉ मटेरियल जे याच्यात टाकतो आपण, हा हे कडून बेल्ट आहे, याच्यातून या वाट्यातून वरती जातात, वरती जाऊन याच्यात पडतं. इथं या ठिकाणी इथं रोलर त्याला, तो रोलर असं तिरका असतं, तो रोलर मध्ये आणि याच्यामध्ये थोडं एवढं अंतर असतं. म्हणजे हरभरा गेला तर तो बरोबर ते चरडा भरून ते त्याच्यावरती एवढं अंतर असतं जाळी. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही आणि 3 HP होती ना, त्यावेळेस ते जाळीचा प्रॉब्लेम यायचा, ती जाळ तुटायची. मग ते डायरेक्ट इकडून हरभरा यायचा एका. तर मग आम्ही ते जाळीच हेवी बसवली, म्हणजे आता प्रॉब्लेम नाही आला. हा मग त्यानंतर इकडं या जमतं हो जा गिरगे साहेब मोबाईल नंतर सविता मेन खोलायचं म्हणजे ते जबरदस्त आहे. मोबाईलला पण हेच जाळे सगळे एकच जाळे, फक्त कोटिंग हे होते कोटिंग. आणि मशीन इथं फटका बसतो त्याला, 2 फांगड्या होणे इथं पडते सेपरेट. मग तिच्या 2 फांगड्या होत नाही, ती डाळ परत याच्यात टाकली जाते. इथून चाळणीतून ती डाळ बाहेर येते. आता हे 3-4 आम्हाला पहिल्यांदा शिकवलं, नंतर मला थोडं हळूहळू 2-4 महिने लागले. 4 महिने लागतो. कोणताही व्यवसाय सुरू करताना तसे 1000 दिवस लागते सेट व्हायला. आम्ही लवकर झालो. इथं ग्रामीण भाग आणि जे आहे ना कडधान्य. आता ही जर डाळ मिल जर बागा क्षेत्रात असते ती चालली नसती का, तर त्याला कारण एवढंच आहे का आमचा भाग ड्राय वरचा. आणि तिथं घरच्यासाठी डाळ नाही म्हणलं तरी एक असं एक आडण टाकलं जातं शेतात, मग त्याच्यामुळे ते पिकवतात. हा मग घरच्या पुरती म्हणा. मग एकदा काय होतं, आता असं झालंय ती जिथं डाळ ज्या वस्तीवर बनवून दिली ना, त्या सगळ्या वस्तीवर प्रत्येकाने बनवून आता तुम्हाला फायनल म्हणजे अजून एकदा तरी पाणी द्यावं लागेल. पण बाकीच्याला तेल पाणी करायला लागते उगा. तर ते 2-3 आता हे तिसरं 25 असतं, म्हणजे 3-3 हा सगळं मूग सगळं मूग आणि मुगानंतर एक किलो उडीद आणला तर किती होतं? 70% प्रॉडक्ट निघतो. 70% मिळतं. 70% हरभऱ्याला पण तेच प्रमाण आहे. हा हरभरा सगळ्याला सोयाबीनला पण तसंच आहे. सगळे सोयाबीन एवढ्या नाही कधी मध्ये. तुम्ही करता का सोयाबीन? आणि सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? हरभरा, मूग आणि उडीद आणि तूर. हा
तुरीला पण 70% होते. हा सगळं सत तुरीचं थोडं अडचणी राहिली एवढ्यात हे वातावरणामुळे हा, हा. ती अशी थोडी कमी पडते 200 ग्राम. आता ही अडचणीवर आपली आधी फक्त चर्चा ड्रायर झालेली आहे. हा ड्रायर त्याला 2 वर्ष झाली. हा हा परंतु तर हे सांगून मी नाही काय या होतं तिकडे वेळेचा बघायला. adjustment मुळे आता सगळं एवढ्या आता- जवळ असून त्यांना वेळच मिळाला नाही. आता काय करता? नाही, तुम्ही जर असं करा, तुम्ही मनावर घ्या, तुम्ही जा. नाही तीच म्हणते तिला तेच सांगितलं सकाळी साहेबांनी आपल्या ड्रायर साठी बोलले होते त्यावेळेस आपण ते बघायला गेलो नाही. नाही, पण छान आहे, मस्त आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही 3 टन डाळ काढली तिथे. असं ना ती तुरीची बरं. हा पण आमच्याकडे ड्रायर असल्यामुळे काढू शकतो. हा ड्रायर नसल्यावर नाही काढू तुमचं इलेक्ट्रॉनिक ड्रायर शकत. नाही आता नवीन इलेक्ट्रॉनिक सोलारचं आहे ना हा. हा, मग काही गंमत. लाईट बिल नाही काही नाही. हा नाही तेच मग आमची दुविधा मनस्थिती अशीच आहे हे ड्रायर जे घेतला तर तुमची त्याला लाकडाचं open एक space आहे ना, हा हा जो रिकामी जागा आहे हा ना, वरची या जागा आहे ना रिकाम्या- भरपूर ड्रायर वर छतावर सोलर करू ना. हा सोलर बसवतो हो, छतावर करू शकतो. हा तर काय हरकत काही अडचण नाही. एक इलेव्हेटर ऍडिशनल इलेव्हेटर तुम्हाला छतावर नेण्यासाठी जर हा बसवून दिलं हा की डायरेक्ट वर माल जातो. हा चालेल हे इथं जर मध्ये टाकण्यासाठी हा. आपण केले की नाही, हा तर एक इलेव्हेटर तिथं छताच्या बाजूला आपण जर बसवलं, हा खाली मटेरियल टाकलं तर डायरेक्ट वर जातो माल. हा. नाही पण सरांचं म्हणजे खूप सर ऍक्च्युली सर हे चला, तेवढं मार्गदर्शन झालं. सायंटिस्ट जबरदस्त आहे. कम विस्तार शास्त्र ही जे दालमीचा जेनेसिस आहे 1992 सालीचा आहे. हा मी एमटेक करत असताना पहिल्या ट्रायल ह्या दालमींवर जे आहेत ना मी केलेले नाही, आपली चर्चा झाली तुम्ही 1992. त्यावेळेस फक्त 15,000 रुपये दालमिलची किंमत होती, जे जुनं मॉडेल होतं. हा त्याच्यावर आम्ही सुरुवातीला ट्रायल घेत होतो 1992. खूप सुंदर आहे, एकदम छान आहे, मस्त आहे. तर या आतमध्ये छान आहे. युट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र हा आणि आपलं आपण आता सध्या ह्या ठिकाणी इथं. आपण आलो पहिल्यांदा आपण ह्या मंदिराच्या ठिकाणी आपण इथं मंदिर आहे राम मंदिर. हा, तर राम मंदिराच्या पासून इकडं पण हा रोड येतो. हा रोड इकडे येतो असं. तो एकाच्या शॉर्टकट आणि आपण तुम्ही इकडून आले असं इकडून असं इकडून असं इकडून असं. जय श्रीराम मित्रांनो, मी सुनान्ना घागरे पाटील. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर इथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात. घराचं गरमान माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. मित्रांनो, आज सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कुंभेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड उत्तर सोलापूर आणि स्नेहबंधन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अक्कलकोट या दोन्ही कंपन्यांचे सर्व पदाधिकारी आज स्वयंसिद्धा ॲग्रो सर्व्हिसेसच्या संजीवनी डाळ मिलला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल त्या सर्वांचं सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी या यूट्यूब चॅनल मार्फत मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी भेट दिल्याबद्दल मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार, धन्यवाद. सबस्क्राईब करून टाकू. सगळं त्याच्यावरती आहे युट्यूबवरती. सांगली सातारा तिकडून फोन येतात ते पाहण्यासाठी. करून देता नाही देत नाही मी, पण त्यांना सांगतो ते मग शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना पण देता. हा शेतकऱ्यांना देतो ना सर्व्हिस म्हणूनच. कारण Custom hiring. हा आणि ते जे आहे ते सगळे त्याचं प्रॉफिट मिळत असते पण जिथं जी फुलं असते ना ती फुल तयार करायला 4-5 हजार रुपये खर्च आहे. आणि 4-5 वेळा झाल्या ती खराब होती. मग ती खराब होती ना, म्हणून मग ते 200 रुपये आहे. ते 5-6 रुपये आपल्याला पण राहत नाही असं. एक तुमची किलो घेऊन जातो. शेव आता नाही ना. कसं 60 रुपये किलो का? आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही पाठवू तुम्हाला. नाही पाठवा, पण तुम्हाला मागणी मॅडम कशी तुम्हाला हे घरात मिळून सुद्धा त्याला खाणार
गावामध्ये सुद्धा ते खूप छान आहे दादा, डाळ एकदम त्याच्यामध्ये सुंदर आहे तुमच्यामध्ये बघा. comparison झाला आहे. किती कौतुक म्हणजे केलं तरी म्हणजे कमी आहे डाळीचं. तुलनात्मक कारण स्टडी एवढं करायचा सुंदर डाळ नसेल तर चांगला कुठंच झाला असेल तर बघितली मग नाही. ह्या वापरायचा याकडे म्हटलं यल्ली नव्हतं. एवढी सुंदर डाळ आम्ही कुठंच बघितली शेवायचं पण तसंच आहे. शेवाय ज्या ज्या ठिकाणी ऍडव्हान्स बुकिंग असं मार्केटिंगची गरजच पडून नाही राहिली आता सध्या तरी. कारण ती एकटी करते ना नाही, लेबर नाहीये ना. ज्यांना समजा तुम्हाला जर दिली ना तुमच्या आसपासचे सगळे लोक घ्यायला येतात. आणि काही काही फॅमिली आता एक वांबुरीची शेख म्हणून फॅमिली 100 किलो शेवाय बनवतात. आम्हाला 8 गाडी दिवस घेऊन. आमची तूर आणि तिथे जाऊन market करतात ते. तुमच्याजवळ राऊंड करून घ्यावं लागेल आता. असं आहे पद्धत. करून सगळं अवेलेबल लॉस आणि अडचणी याच्यातल्या लॉस आणि अडचणी फक्त आता बाकीचं काही नाही. आम्हाला ड्रायर नसल्यामुळे थोडा तेवढा प्रॉब्लेम आहे. बाकीच्या अडचणी म्हणजे तिला हे सगळं उचलावं लागतंय. Labor. म्हणजे एक 2-3 किलो नाही ते. हा. आणि तुम्ही आता ही भाजी कोणी एक क्विंटल नाही. 7 वेळेस उचलायची. हा. पैसे कशाचे ते 10 रुपये याचे. हा, वजन. हे एवढं हे समजा ते कधी 54 किलो. जेंट्स पण ते पाहिजे असं जायचं आहे का बघा काहीतरी सोय असं. जेंट्स लेबर पाहिजे नाही तर हलका हलका करून तुम्हाला वर हे करा. हा लोड आपण ही वरती माझं चॅनल युट्यूब चॅनल वरती भेटली मी सगळे जण आम्ही साधन आम्ही दोन आम्ही तुम्ही चला हा. एक मिनिट मायकलांचे अप्रूव्ह करू नागेश मॅकल. मायकल मध्ये काय तुझं बोट येते आणि सर्वजण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं बोट लावलं आम्हाला काय पडणार पैसे. आता काय करतो? पैसे खर्च करून आलो दादा आमच्या शुभेच्छा तुम्हाला. हा सुरू अण्णा काकडे पाटील माझं ते हे पण मेन सुंदर बायपास केले 2-3 वर्ष झाले. आई वडिलांनी रस्त्यावरती खडी उचलून शिकवलेले. म्हणजे 2003 साली माझ्याकडे फक्त सायकल होती. म्हणजे सायकल होती आणि बँकेचं लोन होतं 65,000. तेवढ्या ह्याच्यात मी मेडिकल चालू केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस हे सगळं हे करत असताना हे इथं जवळच माझं घर होतं. हे जो हॉल आहे तो सुद्धा मोठा आहे. म्हणजे त्या घराच्या छोट्या घरामध्ये मी माझे मिसेस आई वडील भाऊ माझा बीकॉम झालेला मिसेस बीकॉम आहे. तो सिनियर मॅनेजर मुंबईला आहे. हा त्याला चांगलं पेमेंट आहे आणि सगळं 2023च्या नंतर सुरू झालेलं आहे. 23 नंतर 2023 नाही 2003 नंतर 2003ला मेडिकल टाकलं आणि कसं आहे स्ट्रगल करीत अन्नवस्त्र निवारा पूर्ण करत इथपर्यंत आलो. खूप काही बँक बॅलन्स नाही पण गावातील जे लोक आहेत ते सगळ्यात मोठा बँक बॅलन्स माझ्यासाठी. तुमचा जो आकड्याचा बँक बॅलन्स आहे तोही अजून किती पटीने वाढावा अशी प्रभू रामचंद्राची आमची प्रार्थना सगळ्यांची मिळून. चुलत्यांचा मुलगा आहे. आपले ते रिपर असते आता 4-5 दिवस होते त्याला रिपर हे करून दिले गव्हाचं सोमणीचं यंत्र. हा त्याची पण जाहिरात आहे युट्यूबला. तो सगळं तोच हँडल करतो. गव्हाची सोमणी वगैरे करून बांधून देतो शेतकऱ्यांना. हा रिपर आहे 5 HP आहे. 5 HP. चालवायला ट्रॅक्टर नाही तो त्याच्यामुळे याची फुकट. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. आम्ही नेहमीच म्हणतो सुंदर माझं गाव सुंदर माझं शिवार. खरं तर आपण अगदी अल्प काळासाठी या ठिकाणी आलात. आमचं गाव असंच वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांनी नटलेलं आहे आणि प्रत्येकामध्ये काहीतरी विविधता आहे. आमच्या गावच्या सुनू अण्णा हे खरं तर सर्वांना प्रेरणास्थान असताना आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आम्हाला अजून तुम्ही नवीन एक उभारी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ याच्या माध्यमातून सदैव प्रयत्न केले जातात आणि निश्चितच त्याचा फायदा आमच्या गावातील शेतकऱ्यांना झाला. या ठिकाणी गागरे कुटुंबियातील या कुटुंबाचे आधारवड आदरणीय
सोपनराव गागरे यांना विनंती करेल की आदरणीय कांबळे साहेबांचा आपण या ठिकाणी श्वास देऊन सन्मान करावा आणि आमच्या गावाची ही प्रथा आहे, आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हे श्रीराम नामाचे श्वास देऊन केला जातो. आज जरी आपण मंदिरात नसलो तरी ही प्रथा आम्ही प्रत्येकाच्या घरी सुद्धा राबवतोय. आदरणीय कांबळे सरांना विनंती असेल की आमच्या आदरणीय सोपनराव पाटील गागरे यांच्या हस्ते सन्मानाचा स्वीकार करावा. येतो इकडे तिकडे होतो. तदनंतर या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माहिती आणि तंत्रज्ञान तसेच आयसीआर फार्मर फर्स्ट अर्थात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली याचे आदरणीय भगवानरावजी देशमुख सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी आदरणीय सुनवांना गागरे पाटील यांना विनंती करेन की आदरणीय भगवानराव देशमुख सर यांचा सन्मान आपण करणार आहात. मी काय म्हणतो, असं उलट केलं तर असं खरं तर हे आधी तुमचं करायला तुम्ही आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल असं द्या, दोघं पण या. चंद्रकांत देवळे. यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे इंजिनिअरिंग शाखेमध्ये आमच्याच गावाचे म्हणजे शिवभाऊ असलेले आदरणीय कार साहेब यांचाही सन्मान सुनांना हे करत आहेत. या सगळ्या या आदरणीय मगर सर, आदरणीय कोराळे सर या. नॅशनल लायब्ररी अहमदनगर, अहिल्यानगर, चेन्नई. नॅशनल लायब्ररी फाउंडेशनचे आणि याचे अध्यक्ष डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब होते राष्ट्रपती व्हायच्या अगोदर. एवढी मोठी जी ऑर्गनायझेशन आहे, चांगलं काम करतात. या आमचं भाग्य आहे. इकडून या ना काका, मेजर काका, काका इकडून या ना तुम्ही. ओके. खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुणा आम्हाला सन्मान्य आहे. प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी अण्णांच्या हातून होतोय. त्यापूर्वी या ठिकाणी आलेल्या 2 भगिनी आमच्या आदरणीय वहिनी विमलबाई गागरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. खरं तर अण्णाने मोठ्या चाणक्षपणे आपल्या आई वडिलांचं नाव ह्या वास्तूला दिलेलं आहे. आईचं नाव विमल आणि वडिलांचं नाव सोपानराव म्हणून घराला नाव विमल स्वप्न असं दिलेलं आहे. विमल स्वप्न इकडे बघा. या वास्तूमध्ये, या मंदिरामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत असताना खरं तर स्वामी समर्थांची सेवा या कुटुंबात घडते आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हे कुटुंब येत असते आणि असाच प्रेम सर्वांचं वृद्धिंगत होत राहावं ही कामना दुसऱ्या ताईंची सांगतो. आलेल्या प्रत्येक गणमान्य व्यक्तीचं नाव जरी मला माहीत नसेल तरी आपण सर्वजण आम्हाला अतिथी आहात आणि प्रत्येकाचा सन्मान आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. प्रत्येकाने स्वीकार करावा ही विनंती. माझी विनंती असेल हे फोटोसाठी कुणी फोल्ड करून ठेवू नका. आपण बाहेरचे विमल स्वप्न आहे फोटो आपण करणार आहोत. हो असंच असू द्या.
एवढी एकी आहे, दोघ जण मिळून एकाची आणि नवऱ्याची भांडतात, पण दोघांची एकटा कधीच करू देत नाही. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी राहिले ना इकडं पटकन. अण्णा इकडं यांना द्या ना. हो यांना द्या. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आम्हाला यांना नाव व्यवस्थित सर्व करेल ना. हां बरोबर. इकडे 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 यांना. नंबर देऊन माझ्या खिशात आहे, पण ते विद्यापीठातले अधिकारी आणि आम्ही शेतकरी आहोत. सुंदर माझं गाव आंबेरे, तालुका राहुरी, जिल्हा नगर. शेतीला सुधारित शेतकरी सोपान काका शेती चिरंजीव सुनील त्यांच्या आशा निशिगंधा घागरे यांच्या डाळ मिल प्रोडक्शन कंपनी भेट दिली. त्यांच्याकडून जे त्यांचं जे दररोजचं जे काम चालतं आहे, त्याच्याबद्दल जे मेलबद्दल मध्ये जे काम चालतं आहे त्याच्याबद्दल त्यांचा अनुभव त्याच्याकडनं माहिती आम्हाला पण मिळाली. आमच्या दोन्ही कंपन्याला त्याच्या घराचे कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंददायी स्वरूपाचा असल्यामुळे आम्ही आमचे मार्गदर्शक विद्यापीठाचे बापरे साहेब, एस साहेब यांच्यासह आणि दोन्ही दोन्ही कंपनीमध्ये एकदम प्रभावित झालो. मग त्यांच्याकडनं आम्हाला आमच्या म्हणजे इच्छा नसताना की लोक भरपूर नाश्ता करणार ते नको म्हणले तरी सुद्धा त्यांचे म्हणजे त्याच्या आग्रहाला आम्हाला म्हणजे आग्रहात तो आम्हाला ते नाश्ता करावा लागला. मग त्याच्यामध्ये कोणाच्या तब्येतीवर पोट वगैरे पिण्याची जे शक्यता आहे ते काय परत तुमच्याकडे बड्या वगैरे माहिती नको बाहेर गेलं. मग हे त्याच्याच त्यांच्या म्हणजे घरातलं वातावरणामुळं आम्ही एकदम प्रभावित झालो. तुमचं मार्गदर्शन, तुमचा अनुभव आमच्या कंपनीमध्ये भविष्यातल्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही निश्चितच उपयोगात आणून आम्ही तुमच्यासारखं आम्ही अजून आता असं म्हणतो ते गाठ वगैरे बघितल्यानंतर आमच्या कंपनी सगळे मी मोठा तू मोठा असा चालू आहे. पण तुमच्याकडे आल्यानंतर शिकायला मिळतं मला जे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉईंटमध्ये शक्ती असते ती शक्ती तर तुमच्याकडनं आल्यानंतर आम्हाला मिळालेली आहे. त्यापुढं त्याचा उपयोग निश्चितच भविष्याच्या आपली शेतकऱ्याच्या सभासदांना आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. एवढं नॅशनल आग्रोचे देशमुख साहेब यांनी आम्हाला आमच्या घरात देवरे साहेब साहेब याने सगळ्या प्रसंगाला कारण आहेत. कारण त्यांचा विशेष आभार मानतो आम्ही. आम्ही अनावधानानं त्यांचं नाव ते देशमुख साहेबांबरोबर त्यांच्याबरोबर घरातलाच माणूस आहे राहिल्यामुळे आम्हाला कधी सगळं एवढं त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या कंपनीच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीनं तुमचा आभार मानतो. आणि सर्वांना एकच विनंती आहे, आमच्या गावात हेच तर नाही तर आज सोशल वर्किंगचे सगळे कामं चालत असतात. मेजर काका आणि त्यामुळे प्रत्येकाचा भाग घेऊन खालीचा वाटा उचलत असतं. तर ते सगळं बघण्यासाठी फक्त आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर माझ्या गाव श्री क्षेत्र तांबे हा युट्यूब चॅनल